इतिहास असणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही काळा कारभार मागच्या काही वर्षापासून चालू आहे त्याची माहिती, तसेच या शिक्षण विभागाशी संबंधित असणाऱ्या सर्व कार्यालय ही या संस्थेची एक जागीरदारी असली की काय असा एक समज या संस्थेला निर्माण झाला आहे आणि यामुळे अनेक पालक, विद्यार्थी, नागरिकांची जी फसवणूक होतीये त्याबाबतची माहिती देण्यासाठी आजची या पत्रकार परिषदेला आपण सर्व उपस्थित आहात. सर्वांचं मी स्वागत करतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून जे मुकुंदास लोहिया इंजिनिअरिंग कॉलेज या बेकायदा इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती मागील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडली. मुळात या इंजिनिअरिंग कॉलेजची जी मान्यता आहे त्या मान्यतेसाठी AICTE दिल्ली या कार्यालयाकडे जो प्रस्ताव सादर केला त्या प्रस्तावा दरम्यान सर्वात महत्वाची बाब जी बांधकाम परवानगी सबमिट करण्यात आली ती संबंधित नकाशे, बांधकाम नकाशे ज्या इंजिनिअरिंग कॉलेजची प्रस्तावित 30 नंबरची जी इमारत आहे त्या 30 नंबर इमारतीच्या अनुषंगाने या महाविद्यालयाला परवानगी दिली. मुळात ही 30 नंबरची जी इमारत आहे ती आज तक आहे अस्तित्वात नाही, त्याचं बांधकाम पूर्ण अस्तित्वात नाही. मग अशा वेळी राज्य शासनाचं तंत्र शिक्षण विभाग आणि ज्या विद्यापीठाची या महाविद्यालयाला संलग्नता आहे असे D.Patil या विद्यापीठाने नेमकं कोणत्या इमारतीच्या आधारे किंवा कोणती व्हिजिट केली आणि त्याप्रमाणे या संबंधित महाविद्यालयाला वर्ग चालू करण्यासाठी NOC संलग्नता दिली. ही बाब ज्यावेळेस आपल्या माध्यमातून आम्ही समोर आणली त्याचा प्रत्यय असा झाला की संबंधित जे विद्यापीठ जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचे जे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे वर्ग होते ते वर्ग मयूर कॉलनी मधील IMCC या मॅनेजमेंट कॉलेज पुणे विद्यापीठाचं संलग्नित जे महाविद्यालय त्या महाविद्यालयामध्ये ते भरवले जात होते. ही तक्रार ज्यावेळेस समोर आल्यानंतर संबंधित विद्यापीठात महाविद्यालयाची जी धावपळ, जी धांदल उडाली त्यातून संबंधित महाविद्यालयाने या इंजिनिअरिंग कॉलेजचे जे वर्ग आहे ते वर्ग मयूर कॉलनी मधून गरवारेच्या कॅम्पस जे सायन्स कॉलेज आहे 27 नंबरची इमारत आहे त्या इमारतीमध्ये भरवण्यासाठी त्याची धावपळ चालू झाली आणि ते वर्ग तिकडे शिफ्ट करण्यात आले. वास्तविकता या अशा इंजिनिअरिंग कॉलेजला ज्यावेळेस जी परवानगी दिली जाते ती परवानगी अस्तित्वात असणारी इमारत, पायाभूत सोयी सुविधा हे पूर्णतः विकसित असल्याशिवाय AICTE, DT आणि संबंधित विद्यापीठ यांच्याकडून या इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग चालू करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. अशा वेळी या संस्थेकडनं ज्या सायन्स महाविद्यालयामध्ये जे पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहेत अशा महाविद्यालयाच्या 3 मजले यूज करून तिथे वर्ग चालवण्याची यांनी मोहीम आखली. परंतु आपल्या पुणे विद्यापीठाची संबंधित महाविद्यालयाने
किंवा राज्य शासन AICTE कडे NOC आजपर्यंत दिलेली नाही। मग अशा वेळी या महाविद्यालयाचे वर्ग इकडून तिकडे तिकडून इकडे चालवण्यासाठी संबंधित संस्था यांना कोणी कार्पेट दिलं अशी शंका उपस्थित होते। ज्यावेळेस आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज हा विषय मांडला त्याच वेळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या संलग्नित कोर्स आहे, अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमासाठी या संस्थेला 6 महाविद्यालयासाठी परवानगी देण्यात आली। गरवारे कॅम्पस मध्ये, मयूर कॉलनी मध्ये आणि टिळक रोड सदाशिव पेठेमध्ये अशा 3 ठिकाणी 6 कॉलेजला परवानगी दिली। त्यातील गरवारे कॅम्पस मध्ये सायन्स, आर्ट आणि अदर फॅकल्टी अशा विविध अभ्यासक्रमाच्या परवानगी दिल्या। यावेळेस सदाशिव पेठेमध्ये मागील वर्षी ज्या लॉ कॉलेजला परवानगी दिली, ज्या लॉ कॉलेजला संलग्नता दिली, याची मुख्य बाब जर लक्षात घेतली तर इंजिनिअरिंग कॉलेज प्रमाणे या महाविद्यालयाला बेकायदा परवानगी दिल्याचे समोर येत आहे। मुळात विधी महाविद्यालयासाठी ज्या प्रमुख सोयी सुविधा उपलब्ध होणं अपेक्षित आहे त्यात मूट कोर्ट, गोरगरीब गरजू नागरिकांसाठी कायदेशीर सल्लागार केंद्र, त्याचप्रमाणे संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय अशा बेसिक सोयी सुविधा असल्याशिवाय या विधी महाविद्यालयाला परवानगी दिली जात नाही। मग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बार काउन्सिल ऑफ इंडिया या कारणांना या महाविद्यालयाने मूट कोर्ट किंवा अदर पायाभूत सोयी सुविधा असल्याबाबत कोणते व्हिडिओ किंवा कोणती अशी इमारत त्यांनी दाखवली ज्या अनुषंगाने या विधी महाविद्यालयाला परवानगी दिली। मुळात हे विधी महाविद्यालय सुद्धा बेकायदा आहे। इथे मूट कोर्ट, इथे कायदेशीर सल्लागार केंद्र, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना त्या सोयी उपलब्ध होतील, मार्गदर्शन मिळेल अशी व्यवस्था या महाविद्यालयाने, या संस्थेने विकसित केल्याचे दिसत नाही। मग अशा वेळी सिमिलर जी सायन्स बिल्डिंग आहे, ज्या सायन्स बिल्डिंग मध्ये या इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे वर्ग चालवले जातात, या सायन्स बिल्डिंग मध्ये PG, UG अशा 21 अभ्यासक्रमाचे वर्ग चालवले जातात। 21 अभ्यासक्रम, त्याप्रमाणे संबंधित महाविद्यालयांना एकूण प्रवेश क्षमता जर लक्षात घेतली तर 1635 ही विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे। त्यातील सुमारे 1200 प्रवेश निश्चित झालेले आहेत पहिल्या वर्षाचे। मग अशा वेळी सायन्स बिल्डिंग मध्ये जर 1235 प्रति वर्षाप्रमाणे जर विद्यार्थी तिथे वर्ग चालू असतील तर इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग आणि सायन्स बिल्डिंगचे वर्ग हे नेमकं कोठे चालतात आणि कोणते वर्ग कुठे स्थलांतरित केले याची माहिती आज तागायत आम्हाला उपलब्ध झालेली नाही किंवा ती मिळतही नाही। मग अशा वेळी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उच्च शिक्षण विभाग आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेकडे महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेला ज्या संलग्नित विविध महाविद्यालयांकरता परवानगी दिली, या सर्व महाविद्यालयांची पडताळणी करणं अपेक्षित आहे, यांचं ऑडिट होणं अपेक्षित आहे आणि जेणेकरून अशा इलिगल जे कॉलेज आहेत जिथे सायन्स बिल्डिंग जर बघितलं तर BSc
BSc कंप्यूटर, BCA सायन्स, BSc केमिस्ट्री, फिजिक्स, बायो टेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी, बॉटनी अशा MSc अशा विविध अभ्यासक्रम जर तुम्ही लक्षात घेतले तर प्रत्येक अभ्यासक्रमाने आहे त्याची लायब्ररी, त्याची लॅब ही वेगळी असली पाहिजे. फिजिक्सची लॅब ही केमिस्ट्रीला चालू शकत नाही, बॉटनीची लॅब ही झुलॉजीला चालू शकत नाही. मग अशा वेळी 27 नंबरच्या बिल्डिंग मध्ये जे वर्ग चालवले जातात या वर्गांप्रमाणे लायब्ररी, लॅब, कम्प्युटर लॅब आदी पायाभूत सोयी सुविधा विकसित नसताना सुद्धा बेकायदेशीरपणे या महाविद्यालयांना पुणे विद्यापीठाने ॲप्लिकेशन दिल्याचं समोर येत आहे. मुळात मी संबंधित संस्थेची माहिती घेण्यासाठी ॲप्लिकेशन डिपार्टमेंटला जे प्रमुख उपकुलसचिव प्रदीप कोळी तिथे काम करतात त्यांच्याकडे ही माहिती मी मागण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस मला असं लक्षात आलं की ॲटोनॉमस जे आहे सायन्सचे जे कोर्सेस आहेत या कोर्सला अप्रूव्हल आलं युजीकडनं, म्हणून आम्ही ॲप्लिकेशन दिलं. आम्ही पायाभूत सोयी सुविधा बघितल्या नाही असं या संबंधित विद्यापीठाच्या व्यक्तींनी आम्हाला सांगितलं. ही सर्वात गंभीर बाब आहे. यामुळे पुणे विद्यापीठाचा दर्जा हा दिवसेंदिवस खालवत चाललाय. त्यामुळे तर रँकिंग मध्ये पण या विद्यापीठाची पूर्णपणे दमछाक झाली आणि यांची श्रेणी ही खाली आलेली. अशा कुठेही ऍप्लिकेशन देणं मग उद्या भविष्यात गोठ्यामध्ये सुद्धा, जनावरांच्या गोठ्यामध्ये सुद्धा हे सायन्स कॉलेज चालवायला परवानगी द्यायला पुढे मागे मागणार नाही किंवा दिले असतील. यासाठी ॲप्लिकेशन डिपार्टमेंटचं ऑडिट आणि या संस्थेचं ऑडिट होणे गरजेचं आहे आणि संबंधित बेकायदा जे काय महाविद्यालय आहेत या महाविद्यालयाची संलग्नता रद्द करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने शैलेंद्र देवळकर जे उच्च शिक्षण विभागाचे संचालक आहेत, बार काउन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष सेक्रेटरी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि मुंबई गोवा बार काउन्सिल यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. दुसरं